चला हा चला कीर्तनाला चला 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 कीर्तनाला चला 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 कीर्तनाला हो तर रामकृष्ण हरी माऊली. चला माऊली आजच्या भागाला सुरुवात करूया. कुठल्याही अंगाने समाजाच्या उद्धाराचं काम करायला गेल्यानंतर त्याला कडाडून विरोध हा होणारच. पण कधी कधी हा विरोध फार तकलादू असतो माऊली, लगेच गळून पडतो. अंधाराचा अहंकार तोपर्यंत जोपर्यंत सूर्याचा एक प्रकाश किरण येत नाही. इकडे ज्ञानोबा चोखोबा नामदेवांपासून तुकोबांपर्यंत विरोध झाला, पण विरोध करणाऱ्या त्या मुढांना यांनी आपल्या कामातून उत्तर दिलं, कारण यांचं काम उद्धाराचं होतं. हेच काम आपल्या पुढच्या सेवेकऱ्यांनी केलंय. चला सेवेसाठी पाचारण करूया. हरिभक्ती परायण सुप्रियाताई बनगर यांना जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी. हरी जय जय राम कृष्ण हरी. 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 जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. परमार्थ साधावा बोलती या गोष्टी. परमार्थ साधावा बोलती या गोष्टी. परिणये हातवटी काही त्यांची. परिणये हातवटी काही त्यांचे शुद्ध भक्ती भाव नामाचे चिंतन. 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 हेची मुख्य कारण परमार्था. हेची मुख्य कारण परमार्था. शुद्ध भक्ती भाव नामाचे चिंतन. शुद्ध भक्ती भाव नामाचे चिंतन. शुद्ध भक्ती भाव नामाचे चिंतन. सुख भक्ती भाव नामाचे चिंतन. निंदा दोष स्तुती मान अपमान. निंदार्थ तुझी मान अपमान. व मनास मान.
शुद्ध भक्ती भाव नामाचे चिंतन प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत निर्मळा महाराज यांचा उत्कृष्ट असा 5 चरणाचा खरा परमार्थ म्हणजे काय याचं मार्गदर्शन करणारा अभंग सेवेकरिता निवडलेला आहे. विठ्ठल खर तर वारकरी संप्रदायाची ताकद ही आहे की इथं कुटुंबाच्या कुटुंब लिहिती झालेली आहेत. ज्ञानोबरायांचं कुटुंब घ्या, माऊली ज्ञानोबराय असतील, सोपान काका असतील, निवृत्तीनाथ दादा असतील, मुक्ताबाई असतील, अख्खं कुटुंबाच्या कुटुंब 4ही भावंड रचना करतायत. नामदेव महाराजांचं कुटुंब घ्या, अख्खं कुटुंब रचना करताना दिसतंय. किती जण आहेत नामदेव महाराजांच्या कुटुंबामध्ये? नामदेवाचे घरी 14 जण स्मरते हरी. कोण? गोणाई राजाई, दोघी सासू सुना, दामनामा जाना बापलेक. हो, दामनामा जाना बापलेक. 14 जणांचं कुटुंब आणि त्यात 15व्या दासी जनाबाई. जनाबाई सुद्धा स्वतः रचना करत होत्या आणि अगदी या पद्धतीनं चोखोबऱ्यांचं सुद्धा कुटुंब घ्या. चोखोबऱ्यांचं सुद्धा अख्खच्या अख्खं कुटुंब रचना करताना दिसते. चोखोबराय असतील, त्यांच्या पत्नी सोयराबाई असतील, त्यांचा मुलगा कर्ममेळा असेल आणि त्यांचे मेहुणे बंका महाराज असतील. आणि सगळ्यात महत्वाचं ज्यांचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे त्या आहेत चोखोबरायांच्या बहीण संत निर्मळा महाराज. खरं तर माऊली ज्ञानोबरायांच्या पाठीशी उभ्या असणाऱ्या मुक्ताबाई आम्हा सगळ्यांना माहीत आहे. यांचं पवित्र नातं आम्हा सगळ्यांना माहीत आहे. पण अगदी अशाच पद्धतीनं चोखोबरायांच्या पाठीशी उभा असणाऱ्या निर्मळा मात्र क्वचित जणांनाच माहीत आहेत. अहो, यांचं नातं तर किती पवित्र आहे. चोख असणारे चोखोबराय आणि त्यांच्या पाठीशी उभी असलेली निर्मळ असणारी निर्मळा, किती पवित्र नातं आहे मला सांगा. आणि त्याच निर्मळ असणाऱ्या संत निर्मळा आज निर्मळ परमार्थ कसा असावा हे आपल्याला सांगतात. विठ्ठल खरं तर संतांच्या काळामध्ये अस्पृश्यता मोठ्या प्रमाणात मानली जात होती. अस्पृश्यता म्हणजे काय? काही विशिष्ट जातीच्या लोकांना तुम्ही अस्पृश्य आहात म्हणून कोणत्या मंदिरात जाता येत नव्हतं, कोणत्या परमार्थाचा अधिकार त्यांना नव्हता. इतकंच नव्हे तर सार्वजनिक पानवटच्या ठिकाणी सुद्धा त्यांना जाता येत नव्हतं. जनावर सुद्धा तिथं जाऊ शकत होती, पण तुम्ही अस्पृश्य आहात म्हणून हे मात्र तिथं जाऊ शकत नव्हते. इतकंच नव्हे तर या लोकांच्या स्मशानभूमी सुद्धा वेगळ्या होत्या. यांची घरं गावात नव्हती, गावाच्या बाहेर यांच्या वस्त्या असायच्या. चोखोबरे एके ठिकाणी वर्णन करतात, अहो या लोकांचा स्पर्श जरी झाला तरी विटाळ मानला जायचा. चोखोबरे म्हणतात, माझा लागता चिकर शिंतवडा देता ती करार. म्हणले स्पर्श जरी झाला तरी विटाळ मानला जात होता. एका स्पृश्य कुटुंबामध्ये जन्माला आलेल्या निर्मळाबाईंना हे सगळं करत असताना मात्र खूप विषयाच्या बळी पडावं लागलं. आणि त्यातले 2 विषय आहेत, ते म्हणजे जाती विषमता आणि दुसरं म्हणजे स्त्री पुरुष विषमता. विठ्ठल एक म्हणजे स्त्री पुरुष हा भेदभाव त्या काळापासून चालत आलेला आणि दुसरं म्हणजे समाज. तुम्ही अस्पृश्य आहात या दोन्हीही प्रकारच्या दुजाभावाचा सामना करत माझ्या संत निर्मळा महाराजांनी एका अस्पृश्य कुटुंबातल्या स्त्रीनं खरा परमार्थ काय आहे हे आपल्याला
सांगितलेले. निर्मळा महाराज म्हणतात, परमार्थ साधावा बोलती या गोष्टी. लोक परमार्थाच्या तर खूप मोठमोठ्या गप्पा मारतात, पण आजकाल कसं झालंय, जसं बोलतो तशी कृती मात्र कोणाकडून दिसत नाही आपल्याला. म्हणजे या कलियुगामध्ये परमार्थ तोंडानं सांगायचा, पण त्याचं खरं कौशल्य मात्र सांगणाऱ्याला सुद्धा माहित नाही. तुकोबरे प्रमाण देतात, मुखे सांगे ब्रह्मज्ञान, जन लोकाची कापितो मान. ज्ञान सांगतो जनासी, नाही अनुभव आपणासी. इतकंच नव्हे तर मुखानं बोलायचं लोकांना, परमार्थाच्या गोष्टी बोलायच्या. मुखे बोले ब्रह्मज्ञान, पण कशासाठी? मनी, धन आणि मान. ऐसी याची करिता सेवा, काय सुख वाटे जीवा. मग आता कलियुगामध्ये असे संत जास्त दिसतात आपल्याला, पोटासाठी संत झाले कलित बहुत. पण खरं सांगू, परमार्थ हा पोटासाठी करायचा नसतो, तर परमार्थ हा उद्धारासाठी करायचा असतो. आणि म्हणून आज परमार्थ बोलणारे, परमार्थाच्या गप्पा मारणारे खूप इतके विचित्र आपल्याला दिसतात की लोकांना ब्रह्मज्ञान सांगायचं, पण स्वतः मात्र ऐसे संत झाले कळी, तोंडी तंबाखूची नळी. मग मला सांगा, अशा लोकांना जर परमार्थ यांनी सांगितला तर यांना कसा देव भेटणार आहे? आणि म्हणून ते बघितल्यानंतर, हे दृश्य लक्षात आल्यानंतर निर्मळ महाराज म्हणतात, खरा परमार्थ तुम्ही बोलता, गप्पा मारता, पण त्याचं कौशल्य मात्र तुमच्या हाती लागलेलं नाही अजून. मग त्याचं कौशल्य तरी काय आहे परमार्थाचं? भक्तीचे ते वर्म, जयाचे हाती दया, घरी शांती क्षमा दया. म्हणजे ज्याला भक्तीचं वर्म कळालंय, ज्याला परमार्थाचं कौशल्य कळालंय, त्याच्या घरी, त्याच्या मनामध्ये त्याचं मन हे दयेनं, शांतीनं आणि क्षमेनं हे त्याचं अंतकरण भरलेलं आहे. खरा परमार्थाचं कारण सांगितलं दुसऱ्या चरणामध्ये, शुद्ध भक्तिभाव, नामाचे चिंतन. आणि हेच मुख्य कारण परमार्थाचं आहे. किती सोपा परमार्थ सांगितलंय. शुद्ध भावानं काय करा, अंतरंग कसा असला पाहिजे, शुद्ध. कारण का? घेतो अंतरीची गोडी, पाहे जोडी भावाची, काही न लगे एक भावाची कारण. तुका म्हणे आन विठोबाची. आणि चिंतन करा, जसं मुखानं त्याचं चिंतन करतो तसं मनानं सुद्धा त्याचं चिंतन करा. का चिंतन करायचं? प्रत्येकाला चिंता आहे, चिंता करत बसू नका, त्याचं चिंतन करा. चिंता दूर झाल्याशिवाय राहणार नाही. आणि हेच अभंगाच्या द्वितीय चरणात सांगतात. शुद्ध परमार्थ करायचे, शुद्ध भक्तिभाव आणि नामाचं चिंतन. आणि हा परमार्थ करत असताना 8 गोष्टीचा त्याग केलेले, निषेध केलेले. म्हणजे परमार्थ करत असताना पुढच्या 2 चरणामध्ये सांगितलेल्या 8 गोष्टी मात्र आपण परमार्थ करताना येता कामा नये. कोणत्या? निंदा, दोष, स्तुती, मान, अपमान, वमना, समान, लेखादी. कुणाची निंदा नको, दोष नको, स्तुती नको. अहो निंदा, तुकोबरे म्हणतात, निंदेचे श्रवण नको माझे कानी, बधीर करोनी ठेवी देवा. म्हणून निंदा नको, कुणाला दोष नको, कुणाची स्तुती नको. आणि बाकीच्या 3 गोष्टी, परद्रव्य, परान्न आणि परनारी, या 3ही गोष्टीचा विटाळ मानायला सांगितलेला आहे. आणि साधू संतांनी ते केलेलं आहे. आणि मग सांगितलं, निंदा, दोष, स्तुती, मान, अपमान, वमना, समान, उलटी प्रमाणे ते काढून टाकायचं. परद्रव्य, परान्न, परनारीचा विटाळ यांचा सुद्धा त्याग मानलेला आहे. आणि ज्याला खरा परमार्थ करायचंय त्यानं लय मोठी बोलायच्या नादी लागायचं नाही. 3 गोष्टी करा आणि 8 गोष्टीचा त्याग करा. एक शुद्ध भक्तिभाव, नामाचं चिंतन आणि अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सांगितलेली संतांची संगत. आणि 8 गोष्टीचा त्याग करा. निंदा, दोष, स्तुती, मान, अपमान, परद्रव्य, परनारी आणि परान्न, या 8 गोष्टी टाळा. आणि हाच खरा परमार्थ आहे. निर्मळ महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात, निर्मळा म्हणे हाची परमार्थ, संतांची सांगात दिननिशी. विठ्ठल विठोबा रखुमाई, माऊली ज्ञानराज, माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, रामकृष्ण हरी. आई साहेब, कशी वाटली ताई साहेबांची सेवा? सुप्रियाताई महाराज, प्रथम तुम्ही जो अभंग घेतला
त्याला माझा हृदयापासून सलाम आहे. चोखोबारायाची बहीण निर्मळाबाई, ज्यांनी चोख भक्ती केली, अशांची निर्मळ बहीण, आणि झालेलं हे निर्मळ कीर्तन. हो, क्या बात है, यापेक्षा काय निर्मळ असावं. क्या बात है, क्या बात है. गाणं निर्मळ, बोलणं निर्मळ, अंतकरण निर्मळ, आणि ज्यांचा अभंग घेतला त्या निर्मळच होत्या. वा, इतकी स्वज्वळ आणि एवढी निर्मळ जर कीर्तन झाली तर समाजात परिवर्तन व्हायला वेळ लागणार नाही. जय हरी. खूप खूप शुभेच्छा आपल्याला भरभरून. वा 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 वा. माऊली, प्रसन्नपणे केलेलं आणि समाधान देणारं कीर्तन. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण निवडलेला म्हणा किंवा आपल्याला कीर्तनासाठी दिलेला अभंग, ह्या योजना करणाऱ्यांना सगळ्यात पहिल्यांदा मी धन्यवाद देईन. त्याचं कारण असं आहे की दररोज एकच शर्ट काय घालायचा, किंवा ज्याच्याकडे एकच आहे त्यांनी तेवढाच घालावा. पण आपलं वारकरी वाङ्मय हे किती वैविध्यपूर्ण आणि किती संपन्न आहे. मला वाटतं सोनी मराठीचा हा या कार्यक्रमाच्या निमित्ताचा निरोप अनेक कीर्तनकारांना भाग पाडेल आणि अंधारात असलेलं असं थोडं उजेडात येईल. गायलेल्या अभंगाला मी गायलेल्याच म्हणेन, कारण तो गायलाच खूप छान आपण. त्यामध्ये दोन ज्या तुम्ही विषमता मांडल्यात, एक स्त्री पुरुष हा भेद, ही विषमता, आणि जाती व्यवस्था, उंच नीच, त्यामुळे या अभंगाला यापेक्षा चांगली प्रस्तावना देताच येऊ शकत नाही. या अभंगाच्या बद्दल बोलताना एक सुटसुटीतपणा तुम्ही आणला. 3 गोष्टी करा, 8 गोष्टी करू नका, संपलं काम. आणि असं कीर्तन तेव्हाच करता येतं जेव्हा कीर्तनकाराच्या अंतःकरणामध्ये श्रोत्यांविषयी तळमळ असते. पहिल्या माणसासाठी सगळीच कीर्तनं करतात, हे कीर्तन शेवटच्या माणसासाठी होतं. आवाजामधला, बोलण्यातला प्रसंगोत्पात जो चढउतार अपेक्षित आहे तो हवा. आवाजाचा एकसारखा फ्लो नको. तुमच्या या गोड श्रवणाने आमचे कान आणि मन दोन्ही तृप्त झाले. आम्ही भाग्यवान आहोत. शुभेच्छा आपल्याला. तेव्हा अशीच वाढत राहो माऊली. रामकृष्ण हरी. बरं माऊली, कृष्णाच्या चेंडू फळीचा खेळ आजही यमुना तीरे रंगतो, जेव्हा आपला हा सेवेकरी सवंगडी होऊन खेळतो. चला पाचारण करूया हरिभक्ती परायण प्रथमेश महाराज गुजर यांना. दुर्बुद्धी ते मना कदा नुपजो नारायणा, कदा नुपजो नारायण, कदा नुपजो नारायणा. दुर्बुद्धी ते मना कदा नुपजो नारायणा, कदा नुपजो नारायणा, कदा नुपजो नारायणा. आता मज ऐसे करी चित्ती तुझे पाय धरी, चित्ती तुझे पाय धरी, चित्ती तुझे पाय धरी. आता मज ऐसे करू चित्ती तुझे पाय धरी, चित्ती तुझे पाय धरू, चित्ती तुझे पाय धरू. उपजला भाऊ तुझे कृपे सिद्धे जाऊ, तुझे कृपे सिद्धे जाऊ, तुझे कृपे सिद्धे जाऊ. उपजला भाऊ तुझे कृपे सिद्धे जाऊ, तुझे कृपे सिद्धि जाऊ, तुझे कृपे सिद्धि जाऊ. तुका मने आता, तुका मने आता, हे तुका मने आता, तुका मने आता. लाभ नाही या परता, लाभ नाही या परत, लाभ नाही या परता. तुका म्हणे आता लाभ नाही या परता, लाभ नाही या परता, लाभ नाही या परता. आता मज ऐसे कर, आता मज ऐसे कर, आता मज ऐसे कर, आता मज ऐसे करी,
विठ्ठल 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 पुंडरी गवदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान ज्ञानेश्वर महाराज की जय तुकाराम महाराज की जय बजरंग बली की जय विठ्ठल 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 प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन रूपी सेवेकरता घेतलेला भंग देवचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु व तसेच तुमचे आमचे सर्व जगद्गुरु जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा आज सेवेकरता घेतलेला भंग आहे. विठ्ठल 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 गोड आहे. दुर्बुद्धी ते मना कदा नुपजो नारायणा आता मज ऐसे करी चित्ती तुझे पाय धरी. तुकोबराय या अभंगाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं भगवंताकडे काहीतरी मागतात. तुमचं माझं मागणं वेगळं आहे पण जगद्गुरु तुकोबरायांचं मागणं सुद्धा वेगळं आहे. मी प्रत्येक वेळी सांगत असतो कीर्तनातून बसलेले ऐकून जा. ज्यावेळेस तुम्ही पंढरपूरला जाता ज्यावेळेस भगवंताच्या समोर काही सेकंद उभा असता पण तेवढ्यातही तुम्ही इथून तिथपर्यंत गेला तर एक वाक्य बोलता देवा मला सुखी. म्हणजे याचा अर्थ तुम्ही तिथपर्यंत गेलाय पण स्वतःच्या सुखापर्यंत गेलाय. पण तुकोबराय सुद्धा सांगतात गेलाच कधी पंढरीला तरी काही देवाकडे मागू नका पण माघारी येत असताना काही मागितल्याशिवाय माघारी येऊ असं कसं काय म्हणताय महाराज. म्हणजे तुम्ही पंढरपूरला जा बी बोलताय मागू नकाही म्हणताय पण माघारी येताना मागू नका असं सुद्धा म्हणताय. महाराज म्हणतात गेलाच पंढरीला तर त्याला काही संसारातलं मागू नका पण माघारी येत असताना परमार्थातलं मागितल्याशिवाय माघारी येऊ. असं काहीतरी जीवनात मागा की मागितल्यानंतर तो देतो का कारण तोची एक दान शूरदाता तो प्रत्येकाला देत असतो पण माणसाची घेण्याची दानत पाहिजे. पण खऱ्या अर्थानं आजच्या अभंगातून जगद्गुरु तुकोबराय मागतात. मी मगाशी सांगून गेलो तुकोबरायांच्या जीवनामध्ये देव सुद्धा मागणारा कधी तुकोबरायांना आवडलेला नाही आणि भक्त सुद्धा देवाला मागितलेला कधी आवडला नाही. पण तरीही तुकोबराय आजच्या अभंगातून मागतात. का मागतात कारण तुकोबराय महिन्याचे वारकरी होते विश्वाच्या मालकाच्या समोर उभा होते आणि विश्वाच्या मालकानं म्हणावं तुकोबराय आज आला तुम्ही तर काहीतरी माझ्याकडे मागा. तुकोबरायने म्हणावं नको देवा काही नको दिलं यामध्ये मी खूप समाधानी आहे म्हणून या आता मला काहीच नको. जर द्यायचंच असेल तुम्हाला द्यायचीच इच्छा असेल तर मला एकच द्या. काय द्या तेच तुकोबराय अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात. दुर्बुद्धी ते मना 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 कदा नपजो नारायणा कदा नपजो नारायणा आतमज ऐसे करी आतमज ऐसे करी आतमज ऐसे करी आतमज ऐसे करी. जर परमार्थ सफलतेपर्यंत पोहोचवायचा असेल तर माझ्या जीवनामध्ये मला फक्त एक गोष्ट नको म्हणजे कोणती तर ती दुर्बुद्धी. देवानं तुकोबरायने विचारावं तुकोबराय इतकी दुर्बुद्धी वाईट आहे का. हा तुकोबरायने सांगावं दुर्बुद्धी लय वाईट आहे. दुर्योधन होता पण दुर्योधनाला सुद्धा दुर्बुद्धी निर्माण झाली होती. एवढं सर्वस्व होतं पण खऱ्या अर्थानं जीवनामध्ये एक दुर्बुद्धी निर्माण झाली आयुष्याचा नाश करून गेला. एक सांगू का बसलेले सांगून जातो माझ्या माऊलीने सुद्धा गोड सांगितले ज्या दिवशी आपल्या मनामध्ये दुर्बुद्धी निर्माण होते ती दुर्बुद्धी जर काढायची असेल तर माऊलीने एक ठिकाणी गोड ओळीमध्ये सांगून ठेवले लक्षपूर्वक ऐकून जा. मी अविवेकाची काजळी फेडोनी विवेक दीप उजळी ते पाहे योगी दिवाळी निरंतर. ऐका आयुष्यामध्ये एक अविवेकाची काजळी जशा दिव्याला
काजळी जर निर्माण झाली तर तो दिवा प्रकाश घेत नाही. त्याच पद्धतीनं माणसाच्या जीवनात जर एक प्रकारची काजळी निर्माण झाली म्हणजे ती दुर्बुद्धी जर निर्माण झाली तर माणसाचं अस्तित्व हे संपून जातं. पण जीवनात एक जर सद्बुद्धी निर्माण झाली तर तो माणूस शेवटपर्यंत पोहोचतो. म्हणून तुकोबारायांनी म्हणावं, देवा द्यायचं असेल तर माझ्या आयुष्यात फक्त एकच दे. काय दे तर जीवनात फक्त दुर्बुद्धी येऊ दे नको. देवा एवढं जर दिलं तर आता मला बाकी कशाची सुद्धा गरज नाही. परमार्थातली जर दुर्बुद्धी माझ्या मनात येऊन द्यायची नसेल तर त्याकरता मला एकच करावं लागेल, काय तुझे पाय माझ्या हृदयापर्यंत पोचावे. मग त्यावेळेस तुकोबारायांनी अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगितलं, आता मज ऐसे करी, आता मज ऐसे करी, आता मज ऐसे करी, आता मज ऐसे करी, तुझे पाय चित्ती धर, तुझे पाय चित्ती धर, आता मज ऐसे करी, आता मज ऐसे करी, पाय चित्ती धरी, तुझे पाय चित्ती धरी, आता मज ऐसे करी, आता मज ऐसे करी. भगवंत जर तुमच्या चित्तामध्ये असेल तर आयुष्यामध्ये मला कधी सुद्धा दुर्बुद्धी निर्माण होणार नाही. पण चित्तात भगवंत असला पाहिजे. ज्यांना तुम्ही चित्तात साठवलं त्या प्रत्येक माणसाने आयुष्यात तुम्हाला धोका दिला. पण महाराज म्हणतात, साठविला हरी जिही हृदय मंदिरी, त्यांची सरली रजार आणि झाला सफल व्यापार. महाराज म्हणतात आयुष्यात त्या भगवान परमात्म्याला चित्तात साठवायला शिका, कारण तो तुमचा माझा उद्धार करणारा असा विश्वाचा मालक आहे. त्याच्या सत्तेशिवाय या जगात काही सुद्धा चाले हे शरीर कोणाची असत्य, कोण बोलवितो हरिविन, देखवी ऐकवी एक नारायण. महाराज म्हणतात त्याच्याशिवाय या जगातलं कसपट सुद्धा हलत नाही. इतकी सत्ता त्याची आहे. म्हणून साठवायचं झालं हृदयापर्यंत जर त्या भगवंताला पोहोचवायचं असेल, जीवनामध्ये दुर्बुद्धी जर निर्माण करून घ्यायची नसेल तर तुम्ही एकच करा. काय करा तर आता मज ऐसे करी आणि चित्ती तुझे पाय धरी. एकदा देवा जर तुझे पाय माझ्या जवळ आले तर मला आयुष्यात कुठल्या गोष्टीची भीती राहणार नाही. मग चित्तात जर पाय साठवायचे असले तर अंतःकरणामध्ये अगोदर तुम्हाला काहीतरी निर्माण करावं. काय निर्माण करायचं? महाराज म्हणतात अंतःकरणामध्ये भगवंताबद्दलचा भाव तो तुमच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाला पाहिजे. आणि ज्या वेळेस तो अंतःकरणातला भाव तुमच्या जीवनामध्ये आचरणात येईल त्यावेळेस जीवनामध्ये तुम्हाला कधीच कुठली गोष्ट कमी पडू शकणार नाही. मग तुकोबारायांनी अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये सांगायला सुरुवात केली, आयुष्यात देवाला भावाशिवाय आणि प्रेमाशिवाय या जगात काही लागत नाही. म्हणून देवा मी तुला सांगतोय अंतःकरणामध्ये जर माझा भाव तुझ्याबद्दलचा निर्माण जर झाला, तो भाव जर निर्माण आवडला तर खऱ्या अर्थानं माझ्या जीवनामध्ये सुद्धा ती दुर्बुद्धी निर्माण होणार नाही. पण देवा
नुसता भाव असून उपयोगाचा नाही. त्याकरता जीवनामध्ये केलेला परमार्थ सफल करण्याची ताकद सुद्धा तुझ्या चरणामध्ये आहे. म्हणून तो माझा अंतकरणातला भाव तू सिद्धीपर्यंत पोहोचू शकतो. म्हणून तुझे कृपे सिद्धी पाहो देवा, तुझ्या कृपेशिवाय तो माझा अंतकरणातला भाव सिद्धीपर्यंत पोहोचणार नाही. म्हणून मला एकच कर आयुष्यामध्ये, तुझ्या कृपेनं मी केलेला परमार्थ सिद्धीपर्यंत पोहोचू दे. आणि एकदा तो जर परमार्थ माझ्या जीवनातला पोहोचला तर या अभंगात 3 मुद्दे सगळ्यात महत्वाचे उमद होतात. की कोणते मुद्दे? तर पहिला जो असेल तर तो दुर्बुद्धी मनामध्ये निर्माण होणं, दुसरा जर कोणता असेल तर भगवंताला चित्तामध्ये साठवणं, आणि तिसरा जर भाव कोणता असेल तर तो भगवंताच्या कृपेने सिद्धीपर्यंत पोहोचवणं. देवा, जर या 3 गोष्टी माझ्या जीवनामध्ये जर घडल्या तर याच्यासारखा लाभ परत माझ्या जीवनात मला मिळणार. हा आयुष्यातला माझा शेवटचा सगळ्यात मोठा लाभ असेल. म्हणून तुकोबाराने अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये म्हणावं, तुका म्हणे आता, 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 तुका म्हणे आता. लाभ नाही या परता, लाभ नाही या परता, आता मज ऐसे करी, आता मज ऐसे करी. म्हणून देवा, याच्यासारखा लाभ माझ्या आयुष्यामध्ये परत कधी सुद्धा मिळणार नाही. हा सगळ्यात मोठा माझ्या आयुष्यामध्ये लाभ असेल. म्हणून देवा, तुझ्याकडे आज एकच मागतो, काय तर आयुष्यामध्ये मला फक्त दुर्बुद्धी येऊ देऊ नको. आणि एकदा जर दुर्बुद्धी निर्माण नाही झाली तर तुम्हाला आम्हाला एकच करावं लागेल, काय तर त्या देवाचं भजन आहे तरी काय, विठोबा रखुमाई, हरी जय जय विठोबा रखुमाई, रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. माऊली ज्ञानराज माऊली द्वारा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज, जय 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. माऊली, प्रथमेश महाराज, मला तुमचा सगळ्यात भावलेला या सगळ्यातला प्रकार म्हणजे इतक्या सहज आपण चाली गायल्या, सोप्या नाहीयेत. आणि गायलेल्या 4 चरणाच्या चाली कुठेही न चुकता, न अडखळता आणि सांप्रदायिक पद्धतीच्या, ज्याची अपेक्षा आहे, स्वर तुमचा परफेक्ट लागतो. ह्या सगळ्या सोबतीला आपण गायलेल्या अभंगाला व्यवस्थितपणे पाठांतर करून गाऊयात. ध्रुपदाचं उत्तर पद मागे पुढे झालं, तुझे पाय चित्ती धरी, पाय तुझे चित्ती धरी. पुन्हा मी तीच एक सूचना करेन जी सगळ्यात करत आलो, की आपल्या बोलण्याचा जो फ्लो आहे ना, तो जिथे आवश्यक असेल तिथे तो वर पाहिजे. जिथे साधारण सरळ चाललंय तिथं ते बोलणं पुन्हा तसं. आणि काही ठिकाणी अर्थविपर्यास आपला होता कामा नये, ती आपण छान काळजी घेऊया. पण एक फडकरी चालींचं किंवा पारंपरिक चालींचं गोड कीर्तन आणि आत्मविश्वास पूर्ण स्वरावरची पकड महाराष्ट्राला ऐकायला खूप आवडेल. आपल्याला खूप शुभेच्छा. आई साहेब. प्रथमेश महाराज, दुर्बुद्धी ते मना कदा नुपजो नारायणा, हा अभंग तुकाराम महाराजाचा मागणीपर आहे. पण काय मागतात ते त्याच्यासाठीच मागतात की देवा, अशी दुर्बुद्धी येऊ देऊ नको की जेणेकरून तुझा विसर आम्हाला पडेल, अशी दुर्बुद्धीच नको. आणि आपण तर छानच बोललात, 4ही चरणाला न्याय दिला. आदरणीय दादांनी सांगितलं त्या पद्धतीने तुमचं गायन, सांगण्याची पद्धत, हातोटी सर्व एकदम झकास. शुभेच्छा आपल्याला. प्रथमेश महाराज, मध्येच एखादा फोन नाही काढला स्कोर वगैरे बघायला का? आज मॅच नाहीये. आज मॅच नसेल पण आम्ही तुमच्यासोबत मॅच खेळणार आहोत. आपल्याला चालणारच असेल ते. चालेल ना, आवडतं मला. कारण असं पण खेळू नाही कीर्तनामुळे. नाही खेळलायत ना? नाही ना. लगेच सेवेसाठी हजर होतो आम्ही. जय हो, जय हो महाराज. रामकृष्ण हरी.
तर माऊली आपल्या आजच्या भागातील दोन्ही सेवेकरांची सेवा सादर झाली आणि पुन्हा एकदा ती घटिका समीप आली, जिथे आपल्याला ठरवावं लागणार आहे की कोणाची वारी अशी अखंड चालू राहणार आणि कोणाचा मुक्काम आज इथेच होणार. त्यासाठी मंचावर आमंत्रित करूया हरिभक्ती परायण सुप्रिया महाराज आणि प्रथमेश महाराज यांना. तर माऊली पाहूया यांच्या कीर्तन सेवेने आपल्या कीर्तन सारथ्यांच्या मनात किती ज्ञानदीप उजळते. ज्यांची वारी अशी अखंड चालू राहणार आहे ते आहेत हरिभक्ती परायण सुप्रिया महाराज. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी. सेवा अशी अखंड चालू राहू रामकृष्ण हरी. चला माऊली आजच्या भागाची सांगता इथेच झाली. उद्या पुन्हा भेटूया. कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार. जगात भारी आपली कीर्तनाची वारी. एक मुखानं बोला पांडुरंग हरी.